न्यू इंडिया बँकेच्या माजी जनरल मॅनेजरचाच तिजोरीवर डल्ला। न्यू इंडिया बँकेच्या तिजोरीतून जनरल मॅनेजरने 122 कोटी काढले। हितेश मेहता या माजी जनरल मॅनेजरचा तिजोरीवर डल्ला। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध खातेदारांचे 2466 कोटी रुपये अडकले। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदरचे खातेदार हवालदिल। 57 वर्ष जुनी बँक अडचणीत। आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजप तयारी करत असल्याची शिवसेनेत कुजबूज। मात्र एकनाथ शिंदे अजूनही महायुतीत निवडणुका लढण्याच्या मनस्थितीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का। सुरेश बनकर यांचा भाजपात प्रवेश। बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार। पंतप्रधान मोदी मध्यरात्री अमेरिकेहून दिल्लीत दाखल। मोदी दिल्लीत परतल्याने आता दिल्लीमध्ये सरकार स्थापनेला गती येणार। पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा होता। स्थलांतरितांचे दुसरे विमान आज अमृतसरला उतरणार। तिसऱ्याची तयारी सुरू। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा केंद्र सरकारला सवाल। कशाच्या आधारावर अमृतसरमध्ये अमेरिकी विमान उतरते? केंद्र सरकार पंजाबला बदनाम करते, भगवंत मान यांचा आरोप। राज्यात सोयाबीनची 11,21,385 टन विक्रमी खरेदी। अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीचं प्रमाण जास्त। पणन खात्याची माहिती। रणवीर अलाहाबादियाची सर्वोच्च न्यायालयात धाव। तक्रारी दाखल झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय। प्रकरण लवकरच सुनावणीसाठी घेणार। भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांची माहिती। येत्या 1 मार्चपासून शनिदेवाला ब्रँडेड तेलानेच करावा लागणार अभिषेक। भेसळीच्या तेलाने मंदिराच्या शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।